जेव्हा तुम्ही व्यायाम करत असताना हे शरीर माझं सुदृढ होत असताना त्या सुदृढतेचा संपूर्ण समाजाला फायदा व्हावा, विश्वाला फायदा व्हावा, ईश्वरत्व हे प्राप्त व्हावं, म्हणजे सर्वत्र आनंद होईल, अशा तऱ्हेची शक्ती त्याच्यातून बाहेर यावी, अशा तऱ्हेची संप्रेरणा त्याच्यातून बाहेर यावी, अशा तऱ्हेच्या लहरी त्याच्यातून बाहेर याव्यात आणि अशा तऱ्हेच्या त्या महाकारणासाठी, महत्कार्यासाठी हे शरीर खर्ची पडावं, या भावनेतून जेव्हा तुम्ही तो व्यायाम करत असता तेव्हा तुम्हाला संपूर्ण आरोग्याचा साक्षात्कार व्हायला लागतो. आता याच्या आपण हे पाहूया की हे जे व्यायाम आहेत ते पुढे आणखी कसे करता येतील. तर याच्या पुढचा भाग असा की आता हे पहा, ही पावलं तुम्ही पहा, याच्यामध्ये एक पाऊल जे आहे ते दुसऱ्या पावलावर ठेवलेलं आहे. आता याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की संपूर्ण माझा जो हिप जॉईंट आहे, म्हणजे कमरेच्या खाली जो मांडीचा जो जॉईंट आहे, मांडीचा जो सांधा आहे, तिथून ही हालचाल होत असते. आणि त्याचबरोबर ही हालचाल एका पायाच्या गुडघ्यामध्येही होत असते आणि घोट्यामध्येही होत असते. आणि कधी कधी तुम्हाला असं करताना कुटुक कुटुक असा आवाज पण येईल. तर हे पहा, आता आम्ही शांत बसल्यानंतर सुद्धा कोणत्याही तऱ्हेचा ताणतणाव नसताना ही पावलांची अशा तऱ्हेची हालचाल करू शकतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आबालवृद्ध कोणालाही हे करता येईल अशा तऱ्हेचा हा व्यायाम आहे. आता हे पहा, हे झाल्यानंतर दुसरा पाय, हे तुम्ही करायला जसं लागाल तसं काय होईल की जरी तुम्हाला व्यायामाची सवय नसली आणि जरी तुम्ही आजारी असलात तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये नवीन चेतना ही तयार व्हायला लागेल. आणि ती जी चेतना तयार व्हायला लागेल त्यातून तुम्हाला प्रयत्न न करता, आटापिटा न करता, धडपड न करता तुम्हाला त्याचा फायदा व्हायला लागेल. पावलांचा व्यायाम आपण पाहिला, पायाच्या बोटांचा व्यायाम पाहिला, घोट्याचा व्यायाम पाहिला, त्याच्यानंतर गुडघ्यांचा व्यायाम पाहिला. आता यातली महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की हे सगळे व्यायाम जे आहेत ते तुम्हाला जसे सकाळी करता येतात तसेच ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही, लवकर गाडीनं दुसरीकडे जायचं असतं किंवा लोकल पकडायची असते, तर अशा लोकांच्यासाठी ज्यांना, किंवा रात्रपाळी असते, तर अशा लोकांच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये काही सोयी सवलती अशा आहेत की तुम्हाला ते केव्हाही करता येतं. फक्त जेवण झाल्यानंतर ते करू नयेत, जेवणाच्या आधी करावेत किंवा जेवण झाल्यानंतर 5 तास गेल्यानंतर ते करावेत. आणि त्यातली मजा अशी की समजा तुम्हाला अजिबात वेळ नाही असं वाटत असेल तर तुम्ही ते TV बघताना सुद्धा हे व्यायाम करू शकता, वर्तमानपत्र वाचताना करू शकता, बसमध्ये बसलेले असताना करू शकता, टॅक्सीत बसलेले असताना करू शकता किंवा स्वतःच्या गाडीत बसलेले असताना सुद्धा करू शकता. म्हणजे काय होतं की त्याला आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो की तेवढ्या वेळामध्ये तुमच्या एकाच वेळेला ईश्वराचं तुम्हाला नामस्मरण करता येतं, त्याच वेळेला तुम्हाला ब्रिदिंग एक्सरसाइज करता येतो, त्याच वेळेला तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असता, म्हणजे तुमचा प्रवास होत असतो किंवा तुम्ही TV बघत असता, बातम्या बघत असता, आणि त्याच वेळेला तुमचा हा व्यायामसुद्धा होतो. म्हणजे एकाच वेळामध्ये तुम्ही 4 गोष्टी करत असता. अशा तऱ्हेने तुम्हाला वेळेची बचत करता येते, तुमच्या शक्तीची बचत करता येते आणि आर्थिक बचत करता येते. कारण जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही वाढवता तेवढं तुम्हाला आर्थिकदृष्ट्यासुद्धा ते अधिक उपयुक्त ठरू शकतं. आता आपण पुढचा व्यायाम बघूया. पुढच्या व्यायामामध्ये असं आहे की गुडघ्याचा व्यायाम झाल्यानंतर मग कोणता व्यायाम येतो, तर आपले हिप जॉईंट्स जे आहेत त्या हिप जॉईंट्सचा, म्हणजे कमरेची जी हाडं आहेत त्यांचा, जांघेची जी हाडं आहेत त्यांचा आपल्याला व्यायाम करता येतो. आणि त्यावेळी तुम्हाला मी मुद्दाम एकच सांगेन की हा व्यायाम करत असताना संपूर्ण तुमचा जो व्हर्टिब्रल कॉलम, म्हणजे पाठीचा कणा जो आहे, त्यातला मज्जारज्जू आहे, त्याच्यातून बाहेर पडणारे ज्या नर्व्स म्हणजे मज्जातंतू आहेत, त्या सगळ्यांना त्याचा रक्तपुरवठा वाढू शकतो. त्याचबरोबर आता जो मी तुम्हाला व्यायाम दाखवणार आहे तो दाखवल्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स, म्हणजे ज्याला दागिनी म्हणतात मराठीत, त्यासुद्धा तुम्हाला त्यांच्यावर अधिक चांगला उपाय सापडू शकतो, त्यांच्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा जर तुमचे पाय कोणत्याही कारणास्तव जाड झालेले असतील किंवा त्याच्यामध्ये ज्याला इडिमा म्हणतो, म्हणजे द्रवपदार्थ जास्त साठला असेल काही कारणास्तव, तर तो सुद्धा कमी करता येतो. आणि ज्या लोकांना चालायला त्रास होतो त्यांना सुद्धा याचा वापर करता येतो. कारण जर ते खूप स्थूल असतील, खूप जाड असतील आणि त्यांच्या गुडघ्यावर त्याचं जर वजन पडत असेल तर ते वजन न पाडता आपल्याला हा व्यायाम करता येतो. तो कसा,
तर ह्याचं तुम्हाला दाखवतो. हे 2-3 प्रकार जे आहेत ते सगळे हळूहळू दाखवतो. ते पहा. आता हे मी असा आडवा झोपतो आणि तुम्हाला दाखवतो की यामध्ये काय असते की यामध्ये मी माझी जी कमरेच्या खालची जी हाडं ज्याला हिप बोन्स म्हणतात, त्या हिप बोन्स जे आहेत तिथून पायावर उचलतो ताठ करून, आणि नंतर हे जे पाय आहेत हे आपण क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनं आणि त्याच्या विरुद्ध दिशेनं अशा तऱ्हेनं आपण फिरवायचे असतं. हे एक झालं आणि हे दुसरं झालं. पुन्हा दाखवतो. हे एक झालं आणि हे पुन्हा दुसरं झालं. आता गंमत बघा. आता हे करत असताना काय करायचं की जेव्हा आपण ती मुवमेंट हालचाल करतो तेव्हा श्वास घ्यायचा, आणि ती मुवमेंट संपली की श्वास सोडायचा. हे तुम्ही खालून पण सुरू करू शकता. हे पहा, आता इथून दाखवतो तुम्हाला. आता श्वास घ्यायचा.